नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये ज्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण तपशिलात आढावा घेणार आहोत त्या अशा आहेत. जोखीम स्वीकारून जीव घेणे सेल्फी कशासाठी असा सवाल आता निर्माण झालाय. कारण या सेल्फीच्या नादामध्ये अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागलंय. दुसरी महत्त्वाची बातमी आहे की विदर्भामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं आधीच मोठं नुकसान झालंय आणि आता ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झालंय. तिसरी महत्त्वाची बातमी आहे, केंद्रातल्या शेतकरी आंदोलनाची एक नवा प्रस्ताव केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या नेत्यांना दिलाय. त्यावर आता चर्चा होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ठरेल की केंद्रातलं शेतकरी आंदोलन म्हणजे सिंघू सीमेवर सुरू असलेलं गेल्या 1 वर्षापासूनचं आंदोलन हे संपणार कधी. नागपूर रत्नागिरी हा कोल्हापुरातून जाणारा महामार्ग आहे. त्याच्या चौपदरीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र अनेकांच्या शेतजमिनी या महामार्गातल्या बांधकामामुळे जाणार आहे आणि त्यामुळे एक मोठा वाद निर्माण झालाय. आणि असाच वाद मुंबईमध्ये सुद्धा टिळक उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान होणार आहे. कारण अनेक घरं, अनेक दुकानं ही या बांधकामात जाणार आहेत आणि म्हणून लोकांनी या बांधकामाच्या विरोधात आवाज उठवलाय. सुरुवात करूया जेम विशेषला. मुंबईतल्या दादर येथील लोकमान्य टिळक उड्डाण पुलाचं रुंदीकरण होणार आहे. यासाठी मुंबई मनपानं त्या परिसरातील बांधकामांना अवैध ठरवले असून उचित पुरावे सादर न केल्यास ही बांधकामं पाडण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिलाय. या ठिकाणी रुंदीकरण करताना 3 ते 4 बांधकामे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलाय. त्यात लोकप्रिय बबन चहावाला यांचं दुकान देखील आणि घर सुद्धा आहे. मात्र त्यांच्याकडे पुरावे असूनही त्यांचं बांधकाम अवैध ठरवलं जाण्याची भीती त्यांना सातत्यानं वाटते. या निमित्तानं टिळक पुलाचा आढावा घेतलाय आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी. तो पाहूया. मुंबई शहरातील अतिशय जुना आणि वर्दळीचा असलेला दादर येथील टिळक पुलाचं विस्तारीकरण होणार आहे. दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अतिशय महत्त्वाचा हा पूल आहे. यामुळे अनेक अधिकृत इमारती अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे विस्तारीकरणाचा प्रश्न कसा सोडवणार हा देखील मुद्दा प्रशासनासमोर असणार आहे. मुंबईतील संवेदनशील आणि सुरक्षा लाभलेला पूल म्हणता येईल. पुलावरील वाहतुकीची कोंडी जर निर्माण झाली तर अर्ध्या मुंबई शहरामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे विस्तारीकरण कशा प्रकारे महापालिका प्रशासनाकडून केलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चेतनसह प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. मुंबईतल्या वेगवेगळ्या पुलांचं बांधकाम एकतर रेल्वेच्या अखत्यारीत येतं किंवा ते महानगरपालिकेकडून बांधकाम केलं जातं. अनेक पुलं हे नादुरुस्त होतात आणि नादुरुस्त पुलांची वारंवार डागडुजी केली जाते किंवा पूल पाडून नवा पूल बांधला जातो. म्हणून दादर पुलाचे पुन्हा एकदा दृश्य पाहूया. टिळक पुलाचा आढावा घेतला होता आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी. मुंबईतला दादर येथील लोकमान्य टिळक उड्डाण पूल जो पूर्व आणि पश्चिम भागाला जोडतो. यात अनेक दुकानं आणि घरं अशी आहेत की जी 40 वर्षांपासून आहे आणि म्हणून त्यांनी विरोध केला. आमच्याकडे कागदपत्र असून देखील सुद्धा आमचं बांधकाम जर पाडलं जात असेल आणि आमचा छोटा व्यवसाय जर उद्ध्वस्त होत असेल तर निश्चितपणे आम्हाला या संदर्भात महापालिकेच्या नियमांच्या विरोधात, निर्णयांच्या विरोधामध्ये आम्हाला आवाज उठवावा लागेल. पाहूया या संदर्भातला आणखी काही तपशील. पुलाची आधुनिक पद्धतीने उभारणी केली जाणार आहे. मुंबईतील दादर टिळक उड्डाण पुलाचं रुंदीकरण. पुलाची आधुनिक पद्धतीने उभारणी
महापालिका पुलासाठी 37 कोटी रुपये खर्च करणार आहे. दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मुंबईतील हा महत्वाचा पूल आहे. उचित पुरावे नसल्यास बांधकामे पाडणार महानगरपालिकेचा निर्णय. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अधिकृत बांधकामांचाही अडथळा निर्माण झालाय. बबन चहावाला यांच्या घराचा उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा निर्माण झालाय. बांधकामामध्ये शालेय साहित्याचं दुकान आणि घर याचाही अडथळा निर्माण झालाय. 1953 पासून बबन चहावालांकडे पुरावा असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. 40 वर्षांपासून मनपाला मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या बबन चहावाला यांच्याकडे आहे. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणामुळे निर्माण झाले नवे वाद. दादर टिळक उड्डाणपुलाचं रुंदीकरण करताना मुंबई महापालिकेनं ज्या रहिवाशांचं बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला आहे किंवा ते पाडलं जाणार आहे त्यांच्या कागदपत्रांची पूर्णपणे तपासणी करावी किंवा ते तपासून घ्यावे अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. संदीप देशपांडे याच भागात राहत असतात. विषय अधिकृत का अनधिकृत हे कोण ठरवणार? इमारती, त्या इमारतींची आधी कागद वर्षानुवर्ष आम्ही बघतोय. त्या इमारती त्या अनधिकृत हे ठरवायचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? त्यामुळे त्याचे कागदपत्र बघायला लागतील. कागदपत्र मला असं वाटतं तिथल्या लोकांनी सबमिट केलेली आहेत. महापालिकेने एकदा ती व्यवस्थित चेक करावी लागतील. नाहीतर मग विस्तारीकरण परत ते लोक कोर्टात जाणार आणि परत विस्तारीकरण रखडणार. त्यामुळे त्या विषयावर संवेदनशीलपणे महानगरपालिकेला निर्णय घ्यावा लागेल. पाहूया, सेल्फीच्या नादामध्ये अनेक जीवघेणे प्रकार घडायला लागलेले आहेत. सेल्फीच्या नादात जीव गमावणारे अनेक तरुण मुलं मुली आपल्याला दिसत आहेत. इंस्टाग्राम, फेसबुकवर फोटो अपलोड करण्याच्या नादामध्ये हे मृत्यू सातत्यानं होत आहेत. घटना घडली आहे भिवंडीची. भिवंडीतली घटना आहे. सेल्फीच्या नादात गच्चीवरून पडून 13 वर्षाचा मुलगा ठार झाला. भिवंडी शहरातल्या हिना मार्केट इमारतीवरून पडल्यानं मुलाचा मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवरून पडला मोहम्मद उबेद शेख. भिवंडी शहरातील हिना मार्केट आणि या इमारतीत राहणारा हा मुलगा, याचा दुर्दैवी मृत्यू सेल्फीच्या नादात झाला. अनेकदा आपण बघतो की मुंबईच्या बँडस्टँड, समुद्रकिनारी किंवा वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये नद्या असतात. या नद्यांमध्ये शिरून किंवा वाहत्या पाण्यामध्ये जाऊन सुद्धा सेल्फी काढण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. ग्रामीण भागात सुद्धा इंटरनेटचं जाळंच दूरवर पसरलं गेलेलं आहे. मात्र त्याचा वापर चांगल्या गोष्टीमध्ये साठी करण्याऐवजी अनेक लोक जीवघेणे सेल्फी काढण्यासाठी करतात आणि आपल्या प्राणाला त्यांना मुकावं लागतं. सेल्फीच्या नादात कसे जीव गेले तेही आपण पाहूया. काही दृश्य आम्ही गुगलच्या माध्यमातून शोधून काढले. सेल्फीच्या नादात मृत्यू कसे झालेत आपण पाहतोय. वेगवेगळे दृश्य, काही एव्ही, काही व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. सेल्फीच्या नादात मृत्यू झालेली ठिकाणं आपल्याला साधारणतः पाण्याजवळची दिसत आहेत. यात आपण पाहू शकतो की अत्यंत धोकादायक जागेवरून सेल्फी काढले गेलेले आहेत. आपल्या सेल्फीतला वेगळेपणा दाखवण्यासाठी आणि इतरांवर ठसवण्यासाठी या आभासी जगामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. एक गमतीशीर व्हिडिओ, काही व्हिडिओ असे व्हायरल झालेले असतात. युट्यूबवर, सोशल मीडियावर आपल्याला सातत्यानं ते पाहायला मिळतात. सेल्फी काढताना हे सगळे एका तराफ्यावर किंवा एका जागी जमा झालेत आणि त्यात ते सर्वच प्रवासी कोसळलेले आहेत. बहुतेक हा पाकिस्तान मधला व्हिडिओ असावा असं सांगण्यात येत आहे. हाँगकाँग मधली एक अत्यंत प्रसिद्ध मॉडेल आहे आणि ती तिच्या सेल्फीसाठी ओळखली जाते. हाँगकाँग मध्ये राहणारी मॉडेल सोफिया चेंग उंगच्या असाच एक फोटो काढताना तिला चक्क आपले प्राण गमवावे लागले. 32 वर्षीय सोफिया सोशल मीडियावर फार सक्रिय असायची. तिच्या फोटोंना चांगले लाईक्स आणि कमेंट्स मिळायचे. ती आपल्या मित्र मैत्रिणींसोबत
पाक लाई पार्क या ठिकाणी ट्रेकिंगसाठी गेली होती, पण तिथेच तिचा मृत्यू सेल्फी काढताना झाला आहे. जीवघेणा सेल्फी ठरले. पाहूया या संदर्भातल्या अशाच काही घटना राज्यातल्या. सेल्फीच्या नादात मृत्यू झालेल्या घटना आहे. भिवंडीमध्ये इमारतीवरून पडून 13 वर्षीय मुलानं प्राण गमावला. नागपूरमध्ये 2 भावंडांना वैनगंगेच्या पात्रात जलसमाधी मिळाली. नाशिकमध्ये वालदेवी धरणामध्ये सेल्फी काढत असताना 6 जणांचा मृत्यू झाला. गुहागरमध्ये सेल्फीच्या नादात पती पत्नीचा घळीत बुडून मृत्यू झाला. राजेंद्र बर्वे सातत्यानं या सगळ्या मानसिक रोगांचं विश्लेषण जय महाराष्ट्रावर करत असतात. मानसोपचार तज्ञ राजेंद्र बर्वे म्हणतात की हे जीवघेणे सेल्फी कशासाठी? सेल्फीच्या नादामध्ये आपण स्वतःचं भान हरवून बसतो आणि आत्मनाश त्याच्यामुळे ओढवू शकतो. याचं कारण क्षणोक्षणी आपण काय करतो आहोत, आपल्या मनात काय विचार आहेत, आपण कसे जगतो आहोत, आपण कशाचा फोटो काढतो आहोत, याचं जर भान ठेवलं तर असे प्रसंग ओढवणार नाहीत. स्वतःचं ज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं, पण स्वतःचं भान असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे भान जर आपण ठेवलं तर असे प्रसंग नक्कीच ओढवणार नाहीत. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. आपण पाहत रहा माझ्यासोबत जेम विशेष. नागपूर ते थेट रत्नागिरी असा चौपदरीकरण असलेला महामार्ग आहे. चौपदरीकरण असलेला रस्ता कोल्हापूर मार्गे होतो आहे. हातकणंगले पर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालंय. मात्र इथून पुढे शिळे ते बोरपाडे या मार्गावर अनेक अडचणींचा सामना करत हा रस्ता पुढे जातोय. या रस्त्यात घरे आणि शेत जमिनी जाणार असल्यानं अनेक जण हवालदिल झालेत. या टप्प्यातील सुमारे 300 एकर जमीन रस्त्याच्या बांधकामात जाणार आहे. अनेक छोटे मोठे शेतकरी यात भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या बागायती आहेत तर काही सुपीक आहेत. या शेतीवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. ही शेती जर गेली तर जगायचं कसं या चिंतेने त्यांना रात्रभर झोप लागत नाही. खरं तर या रस्त्याला पर्यायी दुसरा मार्ग वारणा मार्गे आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र तरीही या मार्गाचा अट्टहास का केला जातो असा सवाल शेतकरी करतायत. रस्त्याचे दृश्य पाहूया. हा आहे नागपूर ते थेट रत्नागिरी असा चौपदरीकरण असलेला रस्ता. कोल्हापूर मार्गे हातकणंगलेपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होत आहे आणि पुढे अडचणींचा सामना करत रस्त्याचं काम सुरू ठेवलेलं आहे. पाहूया या संदर्भात तिथल्या स्थानिक महिलेचं काय म्हणणं आहे. आम्हाला राहायची दुसरी जागा नाही. आमची जनावरं आहेत, आम्हाला राहायला दुसरीकडे जागा नाही. शेत पण जातंय, आमचं घर जातंय. मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पूर येतोय, त्याच्यामुळे सगळंच अवघड झालंय. म्हणजे आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इथून रस्ता घालण्यापेक्षा डोंगराकडून किंवा वारणेकडनं जर रस्ता घालवला तर सगळ्यांनाच बरं पडेल. दरम्यान हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. सुपीक जमिनीतून रस्ता करताच येत नाही असा दावा शेतकऱ्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. तर या रस्त्याबाबत झालेल्या सुनावण्या बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पाहूया शेतकऱ्यांचे वकील माणिक शिंदे काय म्हणतात. पंचगंगा नदीच्या महापुराचे 15 ते 20 फूट पाणी रस्त्यावर येतं आणि जो आता प्रस्तावित आता काय जो महामार्ग आहे, जो काय आता रेग्युलर महामार्ग आहे, या महामार्गावर जवळजवळ आता 19च्या महापुरामध्ये आणि 21च्या महापुरामध्ये 20 फूट पाणी तिथं होतं. मग ह्या 20 फूट पाण्यातून महामार्ग काढणं काय हे काही बरोबर नाही. तसं आपण प्रदूषणाचा पर्यावरण कायद्याचा विचार केला तर पर्यावरण कायद्याच्या दृष्टीनं हे योग्य नाही. हरित लवादाच्या कायद्याच्या दृष्टीनं बघितलं तर हे योग्य नाही. कारण इथं पुन्हा जर भराव पडला तर पुन्हा हे पाणी रिकाम्या जागेत म्हणजे कोल्हापूर, मागं चिखली, आंबेवाडी या गावामध्ये शिरणार आहे. दरम्यान रस्ता जाणाऱ्या मार्गावर पूर येतो, त्यामुळे अगोदर शेतकरी हैराण झाले. त्या शेतकऱ्यांना हा रस्ता तयार झाला
तर पुन्हा भराव निर्माण होऊन भविष्यात शेती पाण्यात जाण्याची भीती वाटते आहे. त्यामुळे हा महामार्ग न केलेलाच बरा अशी मानसिकता इथल्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनाही आता शेतकऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरल्या आहेत. रघुनाथ दादा पाटील हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील या दोघांच्याही प्रतिक्रिया या संदर्भात ऐकूया. रस्त्याने आम्ही शियाला जातो, पुढं ज्योतिबाकडे जातो किंवा आणखीन रत्नागिरीकडे जातो, तर तो रस्ता रुंदीकरण करणं याच्यापेक्षा शहाणपणाचा मार्ग दुसरा नाही आहे. त्याच रस्त्याला समांतर रस्ता बागायती जमिनीमधून पूरग्रस्त भागातून की मागच्या पुरामध्ये या ठिकाणी आता जो प्रस्तावित नकाशा हे करतायत तिथं जवळजवळ 15-16 फुटाचं पाण्याची लेवल होते. मग आज जर का पुन्हा तेवढा भराव करून तुम्ही रस्ता करणार असाल तर पुन्हा कोल्हापूरची शेंडी दांडीच बुडणार आहे याच्यामध्ये. या रस्त्यामध्ये आमची पिकाऊ शेती 300 एकर जमीन जाणार आहे. बरं, यातून दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या तिथे या ठिकाणी 180 शेतकरी भूमिहीन राहणार आहेत. 180 भूमिहीन होऊन काही लोक बेघर होणार आहेत. अशी समस्या असून ह्या समस्याला ह्या ठिकाणी बघितलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं बघितलं तर हा सिए ते बोरपाळे हा 32 किलोमीटरचा अंतरचा रस्ता आहे. बर, पर्याय असताना वटार ते बोरपाळे मार्ग हा फक्त अवघे 16 किलोमीटरचा आहे. इकडूनच घालवण्याचा घाट कशासाठी सरकार करते हेच आमच्या शेतकऱ्याच्या पुढे समस्या झाल्या. पाहूया कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी हा रस्ता व्हायला पाहिजे किंवा तो विकासाला कसा मारक ठरतोय सांगतायत ते. माझ्या बरोबर जो मार्ग आहे तो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावरूनच इथून बायपास काढत हा रस्ता शिये भुये आणि पुढे बोरपाडेला जाऊन रत्नागिरीकडे जाणार आहे. मात्र या रस्त्याला आहे तो शेतकऱ्यांनी विरोध आपला दर्शवलेला आहे. कारण या शेतकऱ्यांची या ठिकाणी घरे जाणार आहेत तर काही जण भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून हा रस्ता जाऊ नये, त्याला पर्यायी मार्ग शेतकऱ्यांनी सुचवला आहे. तिथूनच हा रस्ता घेऊन जावा अशा पद्धतीची आग्रही भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे. मात्र नोटिफिकेशन निघाल्यानंतर वर्षभरात या रस्त्याचं भूसंपादनाचं काम पूर्ण करायचं असते आणि नोटिफिकेशन गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये निघालं होतं आणि आता जानेवारी महिना लवकरच येतोय. त्यामुळे हे वर्षभरातलं काम आहे ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपलं पूर्ण करून या रस्त्याचं भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती पूर्ण पाडावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सुद्धा आता या कामासाठी जोर आणि विरोध असा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध झुगारून हे रस्त्याचं काम होणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. पाहूया महामार्गासंदर्भातला आणखी काही महत्त्वाचा तपशील. नागपूर रत्नागिरी महामार्गाचं चौपदरीकरण. महामार्ग कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ मार्गे जातोय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला जोडणारा हा महामार्ग आहे. गेली 12 वर्षे रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सुमारे 300 एकर जमिनीला महामार्ग बांधकामात फटका बसला आहे. अनेक छोटे मोठे शेतकरी भूमिहीन होत आहेत किंवा होण्याची शक्यता आहे. विकासाला गती देताना शेतकऱ्यांना जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना फटका बसणार म्हणून विरोधही होत आहे. नागपूर ते थेट रत्नागिरी असा चौपदरीकरण रस्ता कोल्हापूर मार्गे होत आहे. हातकणंगलेपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालंय. मात्र इथून पुढे शिये ते बोर पाडळे या मार्गावर मात्र अनेक अडचणीतून हा रस्ता जातोय. या रस्त्यात घरे आणि शेतजमिनी 300 एकर जमीन जाणार असल्यानं अनेक जण हवालदिल झाले. या टप्प्यातील अनेक छोटे मोठे शेतकरी भूमिहीन सुद्धा होणार आहे. त्यामुळे त्यांचा विरोधही मोठ्या प्रमाणात होत आहे. आम्हाला तर शेती कमी असल्यामुळं कसं ही जर गेलं तर मग ह्यात शेती भरपूर कमी होणार. मग आम्हाला दुसरं कुठलं क्षेत्र नाही, हे एवढंच आहे. मग त्याला काय करायचं. मग आता ह्यांनी कसं नंबर टाकल्यात, मोजणी केल्या, नोटीस पाठवल्यात. मग आता काय करतात बघूया. अजून आम्हाला पण कसं मग आमचं सगळं गेलं तर काहीच राहत नाही मग आम्हाला. कारण आम्ही परत इकडं मसरांचं शेड बीड घेणार, मग शेती कुठं राहिली आम्हाला, काहीच राहत नाही. आता काय बघूया ते सरकार. पुरात आमचं तिकडं दुसरी शेत आहे पण ते पुरातनं जातंयच की, पुरच येतोय तिकडं सगळा. त्यामुळं काय एवढंच शेत आहे आम्हाला खायासाठी. होय, या रस्त्यामुळं आपल्या पिकाऊ बागायत जमिनी, विहिरी, बोर
बंगले असे एक साधारणतः 300 ते 350 शेतकऱ्यांचं भूमिहीन होतात. वाटलंच तर पूरक्षेत्र असून पूरक्षेत्रातनं रोड गेलेला आहे. बंगले एक भूमिहीन होतात म्हणजे त्यांना शेती घरी राहत नाही. आणि आपण हा रोड जर ह्या इतक्या नुकसान होत असेल तर आपण डोंगर माथ्यातून किंवा वारणा कोडोली मार्गे वाटारतर्फे जावावा अशी आपणाला विनंती आहे. पाहूया विदर्भातल्या पीक पाण्याची काय परिस्थिती आहे. अवकाळी पावसामुळे आधी शेतकऱ्यांचं सोयाबीन हातातून गेलं, त्यानंतर पांढरे सोनं असलेल्या कपाशीवर बोंडअळीनं आक्रमण केलं. आता बळीराजाची उरली सुरली मदार तुरीच्या पिकावर होती. मात्र आता वातावरणात झालेल्या बदलामुळे तुरीनेही शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. मागील 3 दिवसांपासून विदर्भात असलेल्या ढगाळ आणि धुक्याच्या वातावरणामुळे तुरीवर दवाळ रोगाचं सावट आलंय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तुरी सध्या करपल्या आहेत. दवाळ गेला, तूर गेली सबन, मग तूर गेली तर पराठी गेली पहिल्यानं. तर आता तुरीवर आम्ही हे करून तुरीवर जमन बा आपलं 2-4 पोते जास्त वाढवून, पण तुरीहूनही दवाळ गेलो. आम्हाला साथ नाही. पाणी इकून तिकून पाणी वळतो, तो पाणी वळतो तर हे लाईनवाले असे करते का रातचे लाईन 1 वाजता देते आम्हाला. 1 वाजता लाईन दिल्यावर आम्ही म्हणतो फोन करतो का हो देत नाही बा लाईन 1 वाजला ना. हे म्हणते का तुम्हाला एवढंच काम आहे काय, कामं नाही का दुसरे, हे आम्हाला असे बोलते. कोणाकोणाचं आहे का बा आम्ही. गव्हर्नमेंटनं मागं न्यूजवर सांगितलं होतं की विमा तुम्हाला दिवाळीच्या अगोदर आम्ही देऊ, खात्यात तुमच्या पैसे जमा होणार. आजपर्यंत खात्यात पैसे जमा झाले नाही. फक्त हे सरकार आशेवर ठेवतात, काहीच करत नाही शेतकऱ्यासाठी. माझं तर असं म्हणणं आहे का नवीन पिढीनं शेतकरीच होऊ नये, बिलकुल शेतीच्या मागं लागू नये, काहीतरी आपला कामधंदा करावा. शेती काहीच परवडत नाही. ही कहाणी एकट्या दिलीप डोंगरे यांची नाही, तर विदर्भातील हजारो शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. यंदा त्यांनी आपल्या 6 एकर शेतावर तूर आणि सोयाबीनची लागवड केली होती. परंतु सोयाबीनमध्ये दाण्याचा भरणा होण्याच्याच वेळेला पावसानं दडी मारली आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. 6 एकरमध्ये केवळ 12 पोते सोयाबीन झाल्यानं खर्चही भरून निघाला नाही. आता तुरीच्या पिकातून तरी कर्ज फिटेल या आशेने त्यांनी महागडी फवारणी केली, परंतु त्यांचं तेही स्वप्न भंगलं. यावर्षी सुरुवातीपासूनच अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे. आधी सोयाबीन, नंतर कपाशी आणि आता तूर. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोरील संकटांची मालिका थांबत नाही. अमरावती जिल्ह्यातील 900 लोकसंख्या असलेलं वाठोडा हे गाव आहे. बहुतांश नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय. त्यात अशोक कविटकर यांच्या 2 एकर शेती आहे. 3 मुलींपैकी एक विवाहित आहे. त्यात मागील 3 वर्षांपासून नापिकी, डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर, या संसाराचा गाडा ओढायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. या विवंचनेतून त्यांनी विष राशन करून आत्महत्या केली. अशोक यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या घरात करता पुरुषच राहिला नाही. त्यांच्या मुली घरकाम सांभाळून आपला अभ्यास पूर्ण करतायत. सर्व जबाबदारी ही अशोक यांच्या पत्नीवर आली. त्यांनी आत्महत्या केली. मुली लग्नाचे आहे. या संसाराचं कसं करावं हे मला काहीच कळत नाही. कसं काय करायचं, कसं लग्न करायचं काहीच सुचत नाही. आई, बाबा, ताई, मी राहत होते. वाद नाही, काही नाही. इतके प्रेमळ होते. आईला तर खूपच प्रेम देत होते. तर आम्हाला पण घरी काहीच नाही, म्हणजे असं घरीचा काहीच वाद नव्हता. त्यांना काही असा वाद होता म्हणून असं केलं बा, असं काहीच नव्हतं. त्यांच्या मनात कोणचा विचार आला, कोणचा नाही, काय काही समजलंच नाही. ते टेन्शनमध्ये होते. अशोकराव कवटकर यांनी विष घेतलं. विष घेतल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्यानंतर पुन्हा तिथून रेफर अमरावतीला घेऊन गेले. अमरावतीला घेऊन गेल्यानंतर त्यांची लगेच 2 ते 3 घंट्यात डेट झाली समजायची. त्यांच्याकडे 2 एकर शेती आहे. 2 एकर शेती असून सतत 3 वर्षापासून नापिकी असल्या कारणानं ते कंटिन्यू टेन्शनमध्ये राहत होते.
अशोक सारख्या असंख्य पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी सततची नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. पश्चिम विदर्भात गेल्या जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यातील 1056 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. पश्चिम विदर्भातील महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 331 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विभागातील 1056 शेतकरी आत्महत्यांपैकी 397 प्रकरणे पात्र तर 345 शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र ठरली आहेत. 314 प्रकरणे अद्याप या संदर्भातला आपण तपशील बघतोय. जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यातील शेतकरी आत्महत्या अकोल्यामध्ये 131, यवतमाळमध्ये 270, बुलढाणामध्ये 258, वाशिममध्ये 66, अमरावतीमध्ये 331 म्हणजे अमरावती 331, अकोला 131, यवतमाळ 270, बुलढाणा 258, वाशिम 66, एकूण 1056 आत्महत्या झालेल्या आहेत. वेळ झाली जय विशेष मध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.